मित्रांनो अशा प्रकारे आता होळी होणार आहे आपली गावची। व्हिडिओ पाठवा। येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला। येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला। एक नारो दिलाय दर्या देवाला रे, एक नारो दिलाय दर्या देवाला। वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे, वर्षाचा मान देव नारली पुनवेला। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज आहे शिमग्याचा दुसरा दिवस। काल आपण पालखीचं दर्शन घेतलं होतं आणि 3 होळ्या होत्या टोटल, तर आपण 3 होळीचं हे केलं होतं आणि नंतर मग रात्री पालखी परत आपली चावडीमध्ये आली। रात्री मला व्हिडिओ काढता नाही आला प्रॉपर, कारण अंधार पण होता, पूर्ण नाही आला, फक्त नॉर्मल आपला व्हिडिओ काढलेला आहे। पण जो एक्सपिरियन्स होता तो मस्त होता। माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम हे एक्सपिरियन्स घेतला होता, कारण पहिला आधी आलो होतो तेव्हा होळीच्या नंतरच आलो होतो। आणि आपल्याकडे आज पालखीचं शरण काढणार आहेत, तर संध्याकाळी येते 4च्या नंतर आणि आता वाजलेत 9। आता आंघोळ वगैरे करून मग थोडं गाव फिरू, मग शरण दाखवेन मी तुम्हाला शरण कसं काढतं आपल्याकडे। आणि या आपले मित्र हाय या बाबा या बोला। पॅसेंजर कोमात हा आपला तुळशीधरण आहे।
गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे तिसरा दिवस गावी येऊन. आणि काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पालखीला शरण काढणार आहे आणि काल शरण काढले. पण एक्सपिरियन्स हा वेगळा होता कारण मी फर्स्ट टाइम बघत होतो शरण काढताना. तर खूप मजा आली आणि पालखी पण आम्ही चालली होती आणि आपल्या कोंडावरती नेली होती. कोंडावर हा कोंडा इकडे पुढे, तर ते 1 किलोमीटर आहे आपल्या गावापासून. तर खूप मजा आली. 6:30ला उठलो बघा. रात्री 11:30ला झोपलो होतो आणि गावी सकाळ सकाळ ऑटोमॅटिक जाग येते. हे एक इकडचं खासियत आहे. कारण मुंबईला आपण आळस करतो उठायला, पण इकडे ऑटोमॅटिक जाग जाते आणि इकडे फ्रेश वाटतं एकदम. आणि आता तुम्ही बघू शकता आवाज पक्ष्यांचा वगैरे. तर मी तुम्हाला दाखवतो काल कुठे शरण ठेवला होता आणि पालखीने कसा तो शोधून काढला दाखवला. या बघा इकडून आपण जाऊ. शरण ठेवलेला होता तिकडे. हा बघा, हा व्ह्यू बघा, हा मस्त आहे. हा आपला घर मस्त. मी इकडून आलोय. कुठून? हा पावसाळ्यात तर अजून मस्त वाटतं. हा बघा शरण इकडे होता. हा हे बघा शरण इकडे ठेवला होता आणि पालखीने तो देवाने बरोबर शोधून काढला आणि आपल्याला दाखवला. एवढी कोकणाची खासियत आहे बघा. कुठल्या कुठे ठेवला होता. मग पालखीने पहिला इकडून ह्या साईडने खाली जाऊन परत खाली राऊंड मारला. तिकडून परत येऊन असा वरतून इकडे आली. इथून परत खाली गेली. नंतर मग इथून परत येऊन फायनली इकडे शरण आला. आणि काल शरण काढून झालंय. आज पालखी चावडीमध्ये आहे. त्याच्यानंतर मग थोड्या वेळानंतर पालखी आता प्रत्येकाचे घर घेणार आहे. आज तिसरा दिवस आहे. त्याच्यानंतर मग आजचा दिवस हा सर्व ह्याच्यावरच जाणार आहे. आणि मग चौथ्या दिवशी म्हणजे उद्या आम्ही इथून निघणार आहोत मुंबईला जायला. पण त्याच्या आधी आम्ही सावरीला जाणार आहोत आमच्या मामांकडे, मम्मीच्या गावी तेलेवाडीत. मग तिकडे पालखीचं दर्शन घेणार आहोत. तिकडे ओटे भरणार आहे. त्याच्यानंतर मग खाली सावरी गावात जाणार आहे. मग तिथून आम्ही मुंबईला रिटर्न निघू. फायनली पालखी आपल्या घराच्या घरी येत आहे. आपल्या समोरच्या घरासमोर आहे पालखी. तिथून आपण आपल्या घरी निघणार आहोत. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलास कंच बाजूला. धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा. दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. हे हे हैया हे
नाखवा कोण नाखवा रे होरी व नाखवा कोण नाखवा होरी व नाखवा किसन नाखवा रे होरी व नाखवा किसन नाखवा नसोर माल्या बैल जाऊ दे राटाचे र पाण्याला तेच पाणी जाऊ दे र आमचे हौलई बायचे पूजेला रामाचं ध्यान गेलं सीतेवरी आणि सीतेचं ध्यान गेलं रामावरी रामाचा शत्रू रावण त्यानं सीतेला नेली पलवून रामाचा हनुमान बलीर त्यानं लंकेची केली होली रे जोय जाय 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 धरण डुलते हौलू बाय जोय जाय लाराची डुल माझी हौलू बाय फायनली शरण भेटलेला आहे. अरे मगाशी बरोबर आणली होती आणि परत गेलो